नमस्कार, मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, प्रत्येक पिकामध्ये खत व्यवस्थापन ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। खत व्यवस्थापन करत असताना सेंद्रिय खत देणे हे आवश्यक आहे, पण सद्य परिस्थितीमध्ये सेंद्रिय खत उपलब्ध नसल्यामुळे किंवा त्याचा तुटवडा असल्यामुळे आपल्याला रासायनिक खत देणे आवश्यक आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीनमध्ये खत व्यवस्थापन कसे असावे तर याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। सोयाबीनचे खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला आपल्या पिकाची खताची गरज किती आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। बाजारातील उपलब्धतेनुसार शेतकरी DAP 10-26-26, 15-15-15, 12-32-16 अशा पद्धतीचे विविध खत वापरतात, पण या खतातून आपल्या पिकाची गरज भागली जाते का, आपल्याला याच्यातून खरंच काही मिळते का हे पाहणे देखील एक आवश्यक आहे। मित्रांनो, रासायनिक खतांचा आपण आपल्या शेतीसाठी वापर करत असताना माती परीक्षण केलेले असणे एक आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला त्या माती परीक्षणानुसार आपल्याला खताचे नियोजन करता येते। पण आपण जर माती परीक्षण केले नसेल तर काय करावे, तर मित्रांनो, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी सोयाबीन या पिकासाठी 30-60-30 असा एक फॉर्म्युला दिला आहे। तर 30-60-30 म्हणजे काय, नत्र स्फुरद पालाश अर्थात NPK हे 30-60-30 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे आपल्या जमिनीसाठी द्यायचे आहे। त्याचबरोबर 20 किलो सल्फेट प्रति हेक्टर हे द्यायचे आहे, किंवा 40-80-40-20 अशा पद्धतीने देखील शेतकरी वापरू शकतात। मित्रांनो, आपण जी 30-60-30 ही खताची मात्रा सांगितली किंवा 40-80-40 ही जी मात्रा आहे, तर ही मात्रा आपल्याला खतातून देण्यासाठी काय करावे, तर 65 ते 70 किलो आपण DAP द्यायचा आहे। त्याचबरोबर 10 किलो युरिया, 20 ते 25 किलो पालाश व 6 ते 8 किलो आपल्याला जे सल्फर द्यायचं आहे। मित्रांनो, यामध्ये आपण पालाश नाही दिले तरी चालते, कारण की आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पालाशची जी उपलब्धता आहे ती मुबलक प्रमाणात आहे, त्यामुळे पालाश नाही जरी दिले तरी आपल्याला चालते। मित्रांनो, आपल्याला जर सिंगल सुपर फॉस्फेट अर्थात SSP या खताचा जर वापर करायचा असेल तर कसा करावा, तर प्रति एकरी 2 बॅग आपल्याला SSP द्यायचा आहे। त्याचबरोबर 30 ते 35 किलो DAP द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला SSP देखील वापरता येतो, किंवा 50 ते 60 किलो 10-26-26 व 10 किलो युरिया या प्रमाणात खत द्यावे। जर आपल्याला 20-20-0-13 हे खत वापरायचे असेल तर अशा वेळी काय करावे, तर पेरणीच्या पूर्वी आपल्याला प्रति एकरी 2 बॅग SSP वापरायचे आहे व पेरणीच्या वेळेस आपल्याला 20-20-0-13 हे 70 ते 75 किलो वापरायचे आहे। मित्रांनो, जरी मी हे प्रमाण सांगितले असले तरी देखील नत्राचा वापर करत असताना आपल्या जमिनीमध्ये पीक कसे येते, म्हणजे सोयाबीनची वाढ कमी होते की मध्यम होते की जास्त वाढ होते, यानुसार आपल्याला नत्राचे प्रमाण हे ठरवायचे आहे। त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सल्फर हे द्यायचे आहे, कारण की सोयाबीन हे एक तेलवर्गीय पीक आहे, त्यामुळे त्याला सल्फर हे द्यावेच लागते। त्याचबरोबर मित्रांनो, सोयाबीन उगवल्यानंतर सोयाबीनची पाने पिवळी पडणे हा एक आपल्याला जाणवते, तर अशा वेळी काय करायचे, आपल्याला झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट या खतांचा आपण वापर करायचा आहे। तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता।